आधुनिक रमेश केरे मैदानात आलाय भावांनो. त्यानं ठोक मोर्चा काढून मुक मोर्चा उडवला. यानं रडू आंदोलन काढले. याला पाहून मला ते अजय बारसकर आठवला. ह्या रडापडी मागच्या वर्षी वकिली पास झालेला यो म्हणतो की मी पाटलाची वकील टीम. अबे 2 वर्षापासून घास घासून मी कवा पाटलाच्या टीम मधला म्हणून म्हणलो नाही. किती उदो करावा स्वतःचा काही लिमिट असेल. 4 दिवस ते स्टेजच्या मागे बसून गॅजेट मान्य होणार, माझ्याकडे गुप्त माहिती आहे म्हणून सांगणारा हा. भावांनो, आता मी सांगतो त्या दिवशी काय झालं. विखे पाटीलांनी टीम GR घेऊन आले. अभ्यासक म्हणून पुढे असणाऱ्यांना पाटलांनी ती कॉपी दाखवली आणि दादा म्हणे सांगा काय करायचं. तेव्हा या योगेश केदारनी दादांचे पाय धरले. ओके म्हणाला, हसला, डोळ्यात आनंदाश्रू आले, अंगठा दाखवला. फक्त GR मध्ये या वाक्यात एका ठिकाणी स्वल्पविराम पाहिजे होता, बाकी सगळं ओके आहे असं हे स्टेजवर बोलला आणि खाली बाजूला जाऊन उभा राहिला. मी वरून सगळं पाहिलो. तेवढ्यात याला एक फोन आला. बाजूला जाऊन फोनवर बोलला. वापस येऊन म्हणते की दादा हे चूक आहे, आपली फसवणूक झाली. अरे खोटं बोलू नका केदार. त्या ठिकाणी तुम्ही म्हणाला मला GR परत वाचायला द्या. त्यावर पाटील म्हणाले अरे 1 घंटा झाला तुझ्या हातात GR होता. हा ते सर्व रेकॉर्डिंग मध्ये आहे बाब्या. पाटलांचं बारीक लक्ष असते. पाटील म्हणले काढ रे याला बाहेर. शायला म्हणले की बेना आत्ताच खुश होतं. अरे मी साक्षीदार आहे, डोळ्यांनी पाहिलो. झालं. मग 4 दिवसापासून स्टेजच्या मागे बसून जे मीडियावर आभाळ हाणाचे धंदे केले ना, तेच कॅसेट बदलून बोलणं सुरू केलं मीडियाशी. बरं फसवलं बाब्या. तर ज्यांनी फसवलं त्यांचं नाव घेऊन रड ना. काय रडाचं ते पाटलाच्या नावानं कसं काय. तर कसं आहे मिस्टर ज्युनियर वकील साहेब, मोठा भाऊ, ह्या 2 वर्षात माझाच काय राज्यातल्या संबंध मराठ्यांना कोण आणि काय आणि कसं आहे समज लक्षात आलंय. मलाही अनेक TV चॅनलच्या असल्या बाईटसाठी फोन आले, पण मी प्रसिद्धीसाठी पैशासाठी कधी हे असले धंदे केले नाही. मी सहन करणार नाही म्हणे. काय सहन करणार नाही. अरे संघाची दलाली करण्यापेक्षा, जातीची दिशाभूल करण्यापेक्षा वकिलांनी कोर्टात वकिली करावी. नसता मग नाटकात अलका कुबलचा रोल करावा. दिस इज नॉट करेक्ट वे. सल्ला आहे या त्रिशूलचा. पाटलांनी मंडपातून काढलं, समाज चौकून काढल. तुमची जी पहिल्यापासून मागणी होती की मराठवाड्याचं झालं पाहिजे, अखेर मराठवाड्याचं झालंय म्हणून तुम्ही जरांगे पाटलांसोबत पुन्हा आला आहात का? नाही, बरोबर आहे ना. आता मी सुरुवातीला काय सांगितलं, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं तर मराठा आरक्षण मागणी करू शकत नाही. आणि मनोजनीच मला पाठवलं होतं ना मुख्यमंत्र्याकडे. मग मी तिथं ती मराठा आरक्षणाची मागणी नाही केलेली आहे. मराठवाड्यातील आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला परत द्या ती मागणी केली. म्हणून पहिले महसूलची समिती नियुक्त झाली आणि त्याची डेट बी 29 ऑगस्टला संपत होती. म्हणून 29 ऑगस्टला मुंबईला मनोज दादा बसलेला. हे तर काही लोकांना माहीतही नाही आहे काय कारण आहे. त्याच्यानंतर शिंदे समिती नियुक्त झाली. आणि मी एवढं सांगतो ना, हो ज्या मराठवाड्यात अज्ञानी जे आमचे आहे बोलणारे विरोधात नाही पण तरी म्हणतो विरोधात, योगेश तू तो वकील येणार आहे. अरे मराठवाड्यात हायकोर्टाचे आदेश होते कुंभी जात प्रमाणपत्र न देण्याचे. ही शिंदे समिती नियुक्त झाली. 2.5 लाखाच्या वर कुंभी जात प्रमाणपत्र वाटलेले आहे. काय पाहिजे अजून आम्हाला. अरे आमचं तर जीवन सार्थ झालं समजतो. आमचे 30-31 वर्ष झाले. आम्ही उद्या काही झालं आमच्या जीवनाचं बरं वाईट, आम्ही मेलो तरी अरे आम्ही अत्यंत समाधानी आहोत. जिवंत असताना आजच्या डेटला 2.5 लाख प्रमाणपत्र कुंभीचे वाटलेले. नाही तर प्रक्रिया चालूच राहणार आहे ना, वाढणारच आहे ना. त्यात प्लस आत्ता GR आपल्याला आलेला आहे. हाही परिपूर्ण नाही आहे. मनोज जरांगे पाटील काही लोकांना तिथं पाठवणार आहेत. चर्चा केल्यानंतर जो नवीन GR आहे अजून मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील मराठ्यांना आपले कुंभी जात प्रमाणपत्र मिळणार आहेत. आणि आम्ही यात समाधानी आहोत आणि आम्ही या विषयावर काम करणार आहोत. GR बद्दल बराचसा संभ्रम बघायला मिळतो. असंख्य वेगवेगळे मतं समोर येतात. काही मराठा अभ्यासकांचं देखील मतं येतात, जसं तुम्ही योगेश केदारांचा आता उल्लेख केला. या विपरीत आणखी काही ॲडव्होकेट्स आहेत जे म्हणतात की या GR मुळे काळीचाही फायदा होणार नाही, एकही प्रमाणपत्र मिळणार नाही. यावर तुमचं मत? मी काय म्हणतो, आजचा GR आहे त्याच्यात काही परंतु आहे मला मान्य आहे. पण तुम्ही जे अभ्यासक म्हणता, मी स्वतःला कधी अभ्यासक म्हणलेलं नाही. मी ह्या विषयावर अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता मी समजतो. आणि जे मत प्रगट करतात ना, माझी त्यांना विनंती आहे, तुम्ही ह्या विषयात मनोज दादाबरोबर किती वर्ष काम केलं, किती दिवस काम केलं, किती आंदोलनात त्या माणसाच्या सहभागी राहिली वकील मंडळीचा. तर वकील मंडळीचा हायकोर्टाचा वकीलच आपण स्टेजवर मनोज दादांनी बसवला होता ना. बरोबर. पिंगळे पण होते तिथे. तो विचारात आंदोलन करतो ना मनोज. मी तर खाली उभा होतो. आम्ही एवढा विषय आमचा असताना सुद्धा आम्ही खाली होतो. नाही आमचा माणूस करतो ना, ओके. पण जी वकील मंडळी तुम्ही जे विचारले, हायकोर्टाचे वकील आहे. मनोजनी काय केलं, कागद घेतलं, तुम्ही वाचता, सगळ्यांनी पाहिलं ना. त्यांनी हो म्हणल्यावर हा माणूस हो म्हणला ना.
मग तरी आम्ही तिथं नाही म्हणलो की नाही सरकारकडून वेळ घ्या. वेळ घेतली, विषय संपला ना. आता आपल्याला संधी आहे. मी या तुमच्या माध्यमातून समाजाला, ह्या ज्ञानी मंडळीला म्हणतो, आता वकील असेल, केदार असेल, विशेष केदारला असेल की अजून कोणत्या मंडळी असेल, वेळ गेलेली नाही आहे. तुमचा ज्ञानाचा उपयोग मराठा समाजाच्या विकासासाठी करा. मनोजबरोबर तुमचं जमत नसेल तर विखे पाटलांनी कालच मनोजदादाबरोबर सांगितलं की आमचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे, तुमचं ज्ञान तिथं वाजवा. आम्ही म्हणतो आमचंही मनात जमत नाही. आम्ही मनोजला सांगणार आहे की ह्या सूचना आहे. काल मनोजने सूचना घेतली आहे. काल विखे पाटील आले असेल तर तुम्ही पाहिलं असेल, 1884चा उल्लेख त्या GRमध्ये नाही आहे. 1901ची जनगणना नाही आहे. 1901ची जनगणना, 1884 गॅजेट, याच्याच मराठवाड्यातील सर्व मराठा कुंभी दाखवलेले, त्याचा उल्लेख करा. विखे पाटील हो म्हणले. आता मी माझ्यासारखं तर मनोजला एवढं कोणीच बोललो नसेल राव, पण मी जातो, तो माणूस ऐकतो ना राव. ऐकलं तो विषय संपला का नाही. आणि आमची स्पष्ट भूमिका आहे, तो आंदोलनाचा नेता आहे. आणि पुढचं सांगतो, तो मराठा